नमस्कार। महाराष्ट्रातलं भाजपा महायुती सरकार राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे। विकसित महाराष्ट्र हा विकसित भारत या संकल्पनेतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे असं आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी नेहमी सांगतात। त्यामुळे संपूर्ण देशवासियांच्या विकसित भारताच्या अपेक्षा पूर्ण करायच्या असतील तर महाराष्ट्राला वेगाने विकासाच्या मार्गावर अग्रेसर करण्याला पर्याय नाही। त्याच दृष्टिकोनातून राज्यातील भाजपा महायुती सरकारने $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं लक्ष्य समोर ठेवलेलं आहे। त्या दिशेने राज्याची वाटचाल मोठ्या वेगाने सुरू आहे। गेल्या सलग 2 वर्षांमध्ये देशात आलेल्या थेट परकीय गुंतवणुकीतील महाराष्ट्राचा वाटा सर्वात मोठा राहिला आहे। त्यापूर्वीच्या 2 वर्षांमध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात घसरू लागलेला थेट परकीय गुंतवणुकीचा हा आकडा चालू वर्षामध्ये सर्वाधिक म्हणजे 52% एवढा मोठा राहिला आहे। म्हणजेच देशात आलेल्या एकूण गुंतवणुकीपैकी निम्म्याहून अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे। औद्योगिक क्षेत्राने राज्यातील नेतृत्वावर असा विश्वास दाखवण्यामागे प्रशासकीय कौशल्यांपासून अनेक गोष्टी कारणीभूत असतात। त्यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे ऊर्जा उपलब्धतेसाठी राज्य सरकारने केलेले परिश्रम। विकासाच्या विविध निकषांवर मागील सर्व सरकारांना मागे टाकत राज्यातील भाजपा महायुती सरकारने वीज निर्मितीच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केलेली आहे। आपल्या शब्दावर ठाम असलेल्या आणि सर्व समाज घटकांना विकासासाठी कायम तत्पर असलेल्या भाजप महायुतीच्या सरकारच्या बहुमताने पुन्हा एकदा निवडून आणा, यासाठी आपापल्या क्षेत्रातील महायुतीच्या उमेदवारांनाच मोठ्या मताधिक्याने निवडून द्या अशी विनंती मी आपल्याला या माध्यमातून करीत आहे। राज्यातील उपसा जलसिंचन योजनांच्या सौर ऊर्जीकरणाची योजना मंजूर करण्यात आली आहे। या योजनेत 2024, 2025 आणि 2025-2026 या 2 आर्थिक वर्षात 3,366 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत। रस्ते व इतर पायाभूत सुविधा निर्मितीसाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करीत रस्ते, बंदरे, विमानतळ, रेल्वे, मेट्रो, वीज इत्यादी कामांसाठी निधी उभारणं, नियोजन करणं यासाठी स्वतंत्र प्रणाली असलेले महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्याची प्रक्रियाही राज्य सरकारने सुरू केली आहे। पायाभूत सुविधांचा हा झपाटा राज्यातल्या शहरांपुरताच मर्यादित राहिलेला नाही। कांपा, चिमूर, वरोरा ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाला राज्य सरकारने तत्वतः मान्यता दिली आहे। त्यानुसार नागपूर, उमरेड, नागभीड रेल्वे ब्रॉडगेज या कामात कांपा, चिमूर, वरोरा ब्रॉडगेज रेल्वे प्रमार्ग समाविष्ट करण्यात येणार आहे। यासाठी 1,518 कोटी रुपयांच्या प्रकल्पापैकी निम्मा हिस्सा म्हणजे 759 कोटी रुपये राज्य सरकार देणार आहे। वडसा, देसाईगंज, गडचिरोली रेल्वे प्रमार्गासाठी 1,096 कोटी रुपये, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव ब्रॉडगेज प्रकल्पासाठी 452.46 कोटी रुपये, फलटण, पंढरपूर ब्रॉडगेज मार्गासाठी 921 कोटी रुपये अशा तरतुदी राज्य सरकारने केल्या आहेत। तर जालना, जळगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी 3,552 कोटी रुपये, तर नांदेड, बीदर नवीन रेल्वे मार्गासाठी 2,354.20 कोटी रुपये, जालना, खामगाव नवीन ब्रॉडगेज मार्गासाठी 4,907.70 कोटी रुपये राज्य सरकारने मंजूर केले आहेत। या सर्व प्रकल्पात केंद्र सरकारचा निम्मा वाटा राहणार आहे। मुंबईमध्ये महालक्ष्मी रेसकोर्स येथील 211 एकर भूखंडापैकी 120 एकर भूखंडावर न्यूयॉर्क आणि लंडनच्या धर्तीवर जागतिक दर्जाचे सेंट्रल पार्क विकसित करण्यात येणार आहेत। अशा प्रकारचा हा जगातील 3राच प्रकल्प असेल। त्या व्यतिरिक्त नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अग्निशामक सेवांचा विस्तार व आधुनिकीकरणासाठी
615.48 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने तरतूद केलेला आहे। नगर विकास विभागाच्या प्रशासकीय कामांसाठी तसेच राज्य शहर नियोजन संस्थेसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणारी नवी योजना ही राज्य सरकारने आणली आहे। त्यामुळे यापुढील काळात शहरांची वाढ अधिक नियोजनबद्ध होऊन बकाली कमी होण्यात मदत होईल। मुंबईतील लक्षावधी लोकांना सुविधा प्रदान करणारे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे कामही राज्यातल्या भाजपा महायुती सरकारने मार्गी लावले आहे। सायन कोळीवाड्यातील सिंधी निर्वासितांच्या 25 इमारतींचा पुनर्विकास म्हाडामार्फत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। तसेच नवी मुंबई एकात्मिक औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांसाठी राखीव जागेत आता आंतरराष्ट्रीय आणि संशोधनात्मक शिक्षण संस्थांसाठी जागा देण्यात येणार आहेत। त्यात 60,000 कोटींची गुंतवणूक व 1 लाखावर रोजगार निर्मिती अपेक्षित आहे। राज्याच्या नवीन माहिती व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तंत्रज्ञान सहाय्यभूत धोरणाला मंजुरी देण्यात आली असून या योगे 35 लाख रोजगार निर्मिती व 95,000 कोटीची गुंतवणूक अपेक्षित आहे। राज्यात नवीन एकात्मिक शाश्वत वस्त्रोद्योग धोरणालाही मंजुरी देण्यात आली असून त्या योगे 5 लाख रोजगार निर्मिती व 25,000 कोटी रुपयाची गुंतवणूक वस्त्र उद्योग धोरणात येणे अपेक्षित आहे। अशाच प्रकारे 8,562 कोटी रुपयाची गुंतवणूक व जवळपास 65,000 नवी रोजगार निर्मिती अपेक्षित असलेले राज्याचे हरित हायड्रोजन धोरणही राज्य सरकारने याआधीच मंजूर केलेले आहे। अशाच प्रकारे महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरणाला मंजुरी देण्यात आली असून त्या योगे 4,254 कोटी रुपये खर्चातून 5,000 नवीन निर्यातदार तयार केले जातील व देशाची 97% निर्यात महाराष्ट्रातून होईल अशी आशा आहे। भविष्याच्या पाऊलवाटा लक्षात घेत महाराष्ट्र ड्रोन मिशन राबविण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे। त्याचे मुख्यालय मुंबईत IIT मध्ये असेल। शिवाय 6 विभागीय आणि 12 जिल्हास्थानिक केंद्रे असतील। शेती आपत्ती व्यवस्थापनासह इतर क्षेत्रात ड्रोन वापराला चालना देण्यासाठीच्या या योजनेवर सरकार 238 कोटी रुपये खर्च करणार आहे। सरकारच्या कामगिरीचा आलेख असा चढता राखण्यासाठी आणि महाराष्ट्राला विकसित राज्य म्हणून जागतिक पटलावर प्रस्थापित करण्यासाठी भाजपा महायुतीच्या उमेदवारांनाच मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे अशी विनंती मी आपल्याला करीत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।